फक्त 10 स्क्वॉट मारतोय. स्क्वॉट समजा किंवा बैठका म्हणा. ठीक आहे. पायात थोडं अंतर वाढवायचं. खांद्याच्या रेषेपेक्षा 4-4 बोटं पाय बाहेर घेतोय. गुडघा पायाच्या बोटाच्या पुढे जाऊन द्यायचं नाही. ठीक आहे. 1 2 3 वजन कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग पण गरजेचं आहे. 4 5 6 7 8 9 आणि 10. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वेट ट्रेनिंग करतो त्यावेळेस कॅलरीज डबल बर्न होतात. बॉडीमध्ये टेस्टोस्टेरोन बूस्ट होतं. जेंट्स लोकांसाठी खास सांगतोय, कॅलरीज डबल बर्न कशा होतात? आत्ता वर्कआउट केल्यामुळं आणि प्लस 48 तासानंतर ज्यावेळेस आपल्याला तो मसल रिकव्हरला पडतो त्यावेळेस पण कॅलरीज बर्न होतात. पण ह्याच्यामध्ये आपण घुसायचं नाही. आपल्याला एकच करायचं आहे की आपल्याला व्यायामाची सवय लावायची आहे. मग ते कन्फ्यूज होतंय, कार्डिओ करायचा का वेट ट्रेनिंग? अजिबात बघू नका. आपण व्यायाम करायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे. व्यायामात मुळे आपली लाईफस्टाईल बदलायची आहे. पोट कमी करायचं आहे, वजन कमी करायचं आहे. जो वाटतो तो व्यायामाला सवय लावायची आहे. ज्यावेळेस सवय लागल त्यावेळेस बघू वेट ट्रेनिंग का कार्डिओ का योगा का झुंबा, ते नंतर बघू. आधी सवय लागणं गरजेचं आहे. सवय एका दिवसात लागत नाही. सातत्य खूप महत्वाचं आहे. अशाच माझ्यासाठी फॉलो करा.